आता अलीकडे कसं व्हायला लागले माहितीये का, आणि घरातली सगळी कामं आणि व्हिडिओ शूट करायचा, तर खरं सांगते एवढं काही सोपं नाही बरं का. एवढ्या गोष्टी काही शक्य होत नाहीत. घरातली सगळी कामावरून व्हिडिओ शूट करायचा, परत एडिटिंग करायचं, एवढं काही सोपं नाही. तर तुम्ही सुद्धा हे प्रयत्न करून बघा, मग तुम्हाला खरंच समजेल. तर आज सकाळी सकाळी मला आज एवढं लवकर उठावं लागलं का नाही, लई लवकर उठावं लागलं, 5 सव्वा 5ला. आणि लवकर उठलं तरच ना खरं सांगते कामं उरकतेत. तर जरा उठायला जर उशीर झाला तर अजिबात कामं उरकत नाहीत. मग काय उठल्यानंतर बघा सकाळी सकाळी ना सगळं पारूस वगैरे काढून घेतलं. तर अजून कोण उठलं नव्हतं आमच्यात, म्हणजे की 6 6:30ला उठतात. तर आज मला 5 सव्वा 5ला उठावं लागलं होतं. आणि म्हणलं असं लवकर, आणि गवताला वगैरे जायचं असेल ना त्या दिवशी मला लवकरच उठावं लागतं. पोरांचं काय लवकर आवरत नाही. मग सगळं घरं वगैरे झाडून घेतली. असं आज मला बनवायचा होता सुक्का दोडका, आणि आज अक्षदाचं म्हणणं होतं आज मी डबा नेणार आहे. सकाळची शाळा आहे पण डबा नेणार आहे. आणि जसं की सकाळची शाळा लागली बघा, तसं तेव्हापासून अक्षता माऊली अजिबात डबा नेत नाहीत. चहात ना काय नाही काय खाऊन जात असते. तर आज म्हणलं अक्षदाचं म्हणणं होतं आज मला डबा न्यायचा आहे. मग काय असं सुक्का दोडका बनवला, आणि कणिक पण मळून ठेवलेली. आणि म्हणलं चला रात्री ना माऊलीच्या पप्पांनी गहू आणलेलं बघा, त्याच्या चपात्या बनवूया म्हणलं कशा होत्या. तर एवढ्या छान चपात्या होत्या का नाही, खरं सांगते खूप छान, असं एकदम मऊ लुसलुशीत चपात्या आपल्या होत होत्या बघा. कणिक तर एवढी लांबत होती ना, तर खरं सांगते इतकं मस्त, म्हणजे की रेशनच्या गव्हापासून ना त्याच्या डबल तेवढं चिकन होतं गव्हाला. तर खूप छान मस्त चपात्या होत होत्या. आणि आज माऊलीचं म्हणणं होतं बघा, म्हणजे की कधी असं आवडत नाही त्याला, पण आज का माहीत नाही की आज माऊलीला तूप लावून चपाती खायची होती. मग काय तूप लावून पण चपाती बनवली ना. अक्षदाला हे काय आवडत नाही, दूध तूप अजिबात आवडत नाही. तर अक्षदाला बघा तिखट भाज्या वगैरे आवडतात. तर मग काय दोघांसाठी बघा असं परत एक चपाती बनवली. सकाळी सकाळी इतका गडबड घाई असते ना, तर बापरे काय सांगायला नको. आणि मला 8:30 पावणे 9ला तर गवताला जायचं होतं, आणि परत इतकं उन्हाचा कडाका होते ना. आणि आज माहीत नाही आज असं का झालं की मी एवढं मेहनत करत असते बघा इतकं. तर खरं सांगते अजून मला ना त्याचं आता एवढं सांगायला नको. तर असं द्या, मी वेळ आल्याला नक्की सांगेन तुम्हाला. तर माहीत नाही देव पण किती परीक्षा घेतो आणि किती नाही. सकाळी सकाळी बघा देवपूजा वगैरे आवरून घेतली. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 9, आणि आज म्हणलं तर माझी सगळी सकाळी सकाळी ना लवकर कामावरली. तर माऊलीचे पप्पा पण जेवण वगैरे करून ना चालले दादा अकलूजला. आणि अक्षता माऊली ना सकाळी सकाळची शाळा लागली ना त्यांना सोमवारपासून. तर सकाळी सकाळी शाळेत गेलेत माऊली. म्हणलं तर चहा चपाती खाऊन गेलाय अक्षतानी ना. चहा आवडत नाही तर डबा नेलेला आहे. तर पोरांसाठी बघा दोडक्याची भाजी चपाती बनवली. आणि आपलं इकडं सगळ्या घरातला पसारा वगैरे आवरला. आणि माझं म्हणलं तर आज गुरुवार आहे, उपवास आहे. आणि सकाळी सकाळी आज लवकर का आवरले ते सांगते तुम्हाला. तर आज ना मला गवताला जायचं. त्याच्यानंतर आल्यानंतर ना थोडंसं काऊन आणि काम करायला सुरुवात करायची आजपासून. आणि उद्यापासून म्हणलं तर शेवया बनवायला सुरुवात करायची. आणि माझा अवतार म्हणलं हे अवतार माझं असंच असते सकाळी सकाळी दररोज. तर असं सकाळी सकाळी बघा हे असंच असते माझा अवतार. सकाळी सकाळी बरेच कामं वगैरे पडलेली असतात. आणि आपलं वेणी वगैरे घालताना तेवढ्यात आपला वेळ निघून जातो. त्याच्यासाठी मी काही आपलं हे असं असतंय माझा अवतार. तर चला मला जायचं आता गवताला. तर सकाळी सकाळी छानसं देवपूजा वगैरे आवरून घेतली. तर सकाळी सकाळी बघा हे आहे आज गुरुवार आहे, स्वामींच्या आवडीचा वार आहे. तर सकाळी सकाळी खरं सांगते खूप छान असं वातावरण झाले. अक्षता माऊली पण शाळेत गेली, इतकं शांत शांत. आणि आल्यानंतर मला मिशनीवरनं आल्यानंतर ना मला परत गवतावरून आल्यानंतर ना परत मला मिशनीवरती बसायचं आहे. तर सकाळी सकाळी ना इतकं धडपड इतकं हे होते ना, धांदल उडती, काय करू काय नाही, का कोणतं काम करू कोणतं नाही. आणि असे व्हिडिओसुद्धा शूट करताना मला असं गडबड होते काय सांगायला नको. तर शेळीला बघा चालले गवताला जायचं म्हणून शेळीला वैरण पाणी केलं. तर अक्षरशः बघा 2 ते 3 तास लागते आम्हाला गवतावरून यायला. आणि हे असं बॉटलसुद्धा न्यावं लागते पाण्याची. तर चला असं काम बी केलंच पाहिजे. आणि आपलं बघा आपलं सकाळचं वातावरण. आणि आपले घरडं आता बसलेले आहेत, ते माऊलीचे पप्पा चाललेत अकलूजला. तर चला सकाळी सकाळी पण ना भरपूर असे दळणं आलेले आहेत. गवतावरून यायला तर नाही 12:15 वाजलेले आहेत बघा गवतावरून यायला. आणि आता मला बसायचे मिशनीवरती. आज गुरुवार असल्यामुळे का नाही खिचडी वगैरे बनवायचे. तर हे बघा इतका आत्ता उन्हाचा कडाका झालेला आहे ना सुरू. भरपूर असा उन्हाचा कडाका चालू झालेला आहे. आणि आपल्या शेळींसाठी ना मी असं इतकं छान असं कवळं गवत आणलेलं बघा शेळीसाठी पिल्लासाठी. तर एवढं गवत आणलेलं आहे. आणि आज गुरुवार आहे का नाही माझा उपवास आहे. तर म्हणलं चला तर मस्तपैकी सकाळी कपडे भांडे वगैरे सगळं कामं झालेली माझी. म्हणलं चला आता
खिचडी बनवूया. आणि खिचडी बनवायला का नाही थोडीशी मला माऊली बाळाची मदत आहे. बघा टोमॅटो सॉरी बटाटा आणि मिरची चिरण्यासाठी का नाही माऊली बाळाची आपल्या मदत आहे. तर मिरच्या का नाही थोड्याशा सुकलेल्याच होत्या, तर मला असं चांगल्या बघून टाकता येईल. आणि माऊली बाळाचं कसं बटाटा चिरण्यासाठी मदत आहे. हॅलो हाय कर ना बाळा. आत्ताच माऊली ना शाळेतनं आलेला आहे. तर हे बघा असं आपले स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी वाळवून. तर आपल्याला नाही खिची पापड बनवायचे त्यासाठी. तर चला आता खिचडी बनवायची आम्हाला. आणि सकाळी का नाही तर हे असं डब्बा आपलं गच्च भरलं आहे बघा इरजण असा. तर म्हणलं चला आता मस्त ताक बनवूया उन्हाचं आणि माऊलीला पण आपल्या लस्सी करून देता येईल सकाळी दुपारचं जास्त उन्हाचा कडका झाला असेल त्यावेळेस. हे बघा अख्खं डब्बा गच्च भरलेला आहे साईनं. आज ना स्वयंपाकाला बघा संध्याकाळच्या का नाही 9 वाजलेले. तर एवढा का उशीर झाला तर पुढं सांगते तुम्हाला. आणि हे जे मोबाईल आहे का नाही तर त्या दिवशी बघा मी गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं का नाही मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का नाही तर हे मोबाईल बघा माझ्या भावानी का नाही माऊलीच्या पप्पांसाठी आणून दिलेला आहे. कारण त्यानं 2च महिने झाला होता त्याला मोबाईल घेतला होता आणि माऊलीच्या पप्पांचा मोबाईल पूर्ण बिघडला. तर त्यांना अजिबात फोन नव्हता. तर आता सगळं ना फोनवर चालू आहे. तर सगळं फोनवरच होतं आहे आणि फोनवरच कळत असते. तर फोन नसला तर असं वाटतंय की अजिबात म्हणजे की आपलं काहीतरी विसरलंय की काय असं होतंय. तर मग काय लगेच माझ्या भावाने बघा असं माऊलीच्या पप्पांसाठी फोन आणून दिला. तर अजून छान फोन आहे ते. तर परत बघा इतकी उशीर झालाय ना इतका भरपूर असा. आणि माझा उपवास आहे गुरुवार आहे. तर मला आज बनवायचा होता मस्त मिठाचा दोडका. आणि परत त्याच्यासाठी हे सगळं बघा शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटण करून घेतलं अगोदर. आणि दोडका छानसं शिरा वगैरे काढून कणाई चिरून घेतल्या. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ हळद धन पावडर बस इतकंच. आणि सुहाणा मसाला गरम मसाला वगैरे अजिबात काय टाकलं नाही. जेवढं साधं सिंपल खरण का नाही तेवढं छान लागतं. मग काय एवढंच टाकून घेतलं चवीपुरतं मीठ वगैरे. आणि आज का नाही आमची होती बघा बचत गटाची मीटिंग. आणि त्याच्यासाठी इतकं डोकं खायचं काम झालं अक्षरशः 5 वाजल्यापासून का नाही 8:45 वाजेपर्यंत मीटिंगचा घोळ अजिबात मिटत नव्हता. आणि मीटिंग होती ना बापरे हे काय सांगायलाच नको इतकं घोटाळा झालता. म्हणजे की इतकं एकाचा हिशोब एवढं करत आणि प्रत्येकांचं काय अजिबात मिटलं नाही. अगदी थोडंसं छोट एक 10-15% काम झाल्यासारखं 100%तलं का नाही 10-15% काम झाल्यासारखं असं झालेलं आहे. अजिबात हिशोब काय मिटला नाही. तर मस्त दोडका आणि भाकरी बनवली या सगळे जेवण.